I get up, time is barely on our side. भावांनो, मी आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेली आहे आणि भावांनो, मी तुम्हाला PLP फाईल दिलेल्या आहेत शिवजयंतीच्या टॉप 6 भावांनो PLP फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि भावांनो, ते PLP फाईल मी तुम्हाला एक एक करून ॲडसुद्धा करून दाखवणार आहे. आणि भावांनो, ज्यांना कोणाला ॲड करते वेळेस प्रॉब्लेम येत असेल तर भावांनो, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पिक्सल लॅबची लिंक दिलेली आहे. तर भावांनो, तुम्ही ते पिक्सल लॅब डाउनलोड करा आणि भावांनो, तुमचं अगोदरचं पिक्सल लॅब तुम्ही डिलीट करा आणि भावांनो, ते पिक्सल लॅब तुम्ही ॲड करून तुम्ही कुठलीही PLP फाईल ॲड करू शकता. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर भावांनो, चला आता आपण PLP फाईल ॲड करूया. आणि भावांनो, पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा भावांनो. जराही व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुम्हाला पासवर्ड भेटणार नाही. जर भावांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. तर भावांनो, आता मी PLP फाईल इथं ॲड करतो. तर बघू शकता भावांनो, आपण वेगवेगळ्या साईजमध्ये इथं शिवजयंतीची PLP फाईल तयार केलेली आहे. बघून घ्या भावांनो, फुल HD मध्ये आपण इथं तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे. तर भावांनो, ही पहिली PLP फाईल आहे. तर बघून घ्या तुम्ही, ह्याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टी ॲड केलेल्या आहेत. तर भावांनो, मी तुम्हाला एक एक गोष्टी दाखवतो. तर बघून घ्या भावांनो, पहिला आपण असं एक बॅकग्राऊंड दिलेला आहे आणि बॅकग्राऊंड भावांनो HD क्वालिटीमध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर भावांनो, इथं आपण असं बघू शकता शिवनेरीची PNG आपण इथं टाकलेली आहे आणि भावांनो, PNGला इफेक्ट वगैरे तुम्हाला मारून आपण दिलेला आहे. त्यानंतर भावांनो, इथं आपण आणखीन असा एक PNG ॲड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथं अशा प्रकारे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण महाराजांचा PNG ॲड केलेला आहे. PNGला भावांनो इफेक्ट वगैरे मारून आपण तुम्हाला PNG ही प्रोव्हाइड केलेली आहे. तर बघून घ्या भावांनो, मी तुम्हाला एक गोष्टी इथं ओपन करून दाखवून जाईल, कारण आपल्याला आणखीन PLP फाईल ॲड करून इथं तुम्हाला दाखवायचे आहे. तर बघून घ्या, इथं आपण अशी कॅलिग्राफी लावलेली आहे. कॅलिग्राफीला कलर आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टेक्स्चरसुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर भावांनो, इथं आपण बॉक्स PNG दिलेले आहे 2. तर ज्यांना कोणाला फोटो लावायचे असतील तर भावांनो, ह्या बॉक्समध्ये फोटो वगैरे लावू शकता. त्यानंतर इथं वरती टेक्स्ट टाकलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर भावांनो, इथं असे टेक्स्ट टाकलेले आहेत आपण कॅलिग्राफीच्या खाली, तुम्हाला दिसून येईल. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण शुभेच्छूचा टेक्स्टसुद्धा ॲड केलेला आहे, फोटोच्या खाली तुम्हाला दिसत असेल, बघू शकता. आणि भावांनो, त्यानंतर इथं आपण आपले लोगो लावलेले आहे. तर भावांनो, ही PLP फाईल तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि भावांनो, तर चला आपण आता दुसरी PLP फाईल इथं ॲड करूयात. तर भावांनो, बघू शकता ही आपली दुसरी PLP आहे. तर भावांनो, जरा लोड होत आहे. तर बघू शकता इथं लोड होऊन आपली दुसरी PLP फाईलसुद्धा आलेली आहे. आणि भावांनो, ही PLP फाईलसुद्धा भावांनो HD मध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर बघू शकता कॅलिग्राफीला इफेक्ट वगैरे टेक्स्ट तुम्ही बघू शकता. त्यानंतर महाराजांचा PNGसुद्धा बघू शकता भावांनो, आपण HD क्वालिटीमध्ये तुम्हाला तर दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी काय काय ॲड केलेलं आहे ते सुद्धा दाखवून देतो भावांनो. आणि भावांनो, तुम्ही सुद्धा ही PLP फाईलमध्ये एडिट वगैरे तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही इथं ठेवू शकता. तर बघून घ्या भावांनो, असं एक आपण बॅकग्राऊंड दिलेलं आहे. आणि भावांनो, हे बॅकग्राऊंडसुद्धा HD क्वालिटीमध्ये आपण तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर भावांनो, इथं बघू शकता PNG लावलेली आहे आपण, शिवनेरी किल्ल्याची PNG इथं आपण लावलेली आहे. त्यानंतर भावांनो, इथं फ्लॅग लावलेला आहे अशा प्रकारे, भगवा फ्लॅग. त्यानंतर भावांनो, महाराजांची PNG आपण बघू शकता इफेक्ट वगैरे लावून तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर आणखीन एक महाराजांची PNG आपण लावलेली आहे, बघू शकता तुम्ही, फुल खतरनाक PNG आपण इथं लावलेली आहे भावांनो. त्यानंतर कॅलिग्राफी बघून घ्या, अशा प्रकारे आपण इथं लावलेली आहे. त्यानंतर भावांनो, बॉक्स PNGसुद्धा इथे तुम्हाला दिलेले आहेत तुमचे फोटो वगैरे लावण्यासाठी. ते सुद्धा तुम्ही पिक्सल लॅबमधूनच फोटो वगैरे तुमचे लावू शकता. त्यानंतर असे टेक्स्ट टाकलेले आहेत, बघू घ्या भावांनो तुम्ही. आणि भावांनो, वरती टेक्स्टला आपण अशा प्रकारचे लेअर इथं लावलेले आहेत, बघून घ्या अशा प्रकारे.
आणि त्यानंतर भाऊंनो इथं डेट पी एन जी सुद्धा टाकलेली आहे वरती. आणि त्यानंतर भाऊंनो इथं आपले लोगो लावलेले आहेत 2. तर भाऊंनो ही दुसरी PLP फाईल होती. तर आता मी तुम्हाला तिसरी PLP फाईल ॲड करून दाखवतो. तर भाऊंनो इथं आपली तिसरी PLP फाईल ओपन होऊन आलेली आहे. आणि बघून घ्या भाऊंनो, हे सुद्धा फुल HD मध्ये आपण तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे. बघू शकता टेक्स्ट वगैरे, त्यानंतर फॉन्ट DG फॉन्ट आहे, त्यानंतर PNG आहेत महाराजांच्या. तर भाऊंनो तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण काय काय यूज केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो. तर बघू शकता भाऊंनो, आपण असं एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे. आणि भाऊंनो हे बॅकग्राऊंड सुद्धा भाऊंनो आपण 6 PLP मध्ये जे बॅकग्राऊंड दिले आहेत ते भाऊंनो हाय क्वालिटीमध्ये आपण बॅकग्राऊंड तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर बघून घ्यायचं असं महाराजांची PNG लावलेली आहे. त्यानंतर आणखीन एक PNG आहे. त्यानंतर भाऊंनो असा इथं PNG लावलेला आहे. बघू शकता इथं संत PNG. त्यानंतर आणखीन इथं महाराजांचीच PNG आपण लावलेली आहे. त्यानंतर भाऊंनो असा इथं टेक्स्ट टाकलेला आहे, DG फॉन्ट आहे. असे टेक्स्ट मी तुम्हाला सर्व ओपन करून दाखवतो. तर बघू शकता भाऊंनो, हे सर्व टेक्स्ट आपण इथं टाकलेले आहेत अशा प्रकारे. आणि भाऊंनो तुम्हाला ह्या फॉन्टचा कलर मी व्हाईट ठेवलेला आहे. तुम्हाला भाऊंनो तुमच्या पद्धतीने जो कलर हवा असेल तुम्ही तो इथं ॲड करू शकता. त्यानंतर भाऊंनो असं एक PNG लावलेलं आहे खाली, तुम्हाला बघू शकता. त्यानंतर भाऊंनो शुभेच्छुक आपण इथं टाकलेला आहे. त्याच्या पुढे भाऊंनो तुम्ही टॅप करून तुमच्या मंडळाचं वगैरे नावसुद्धा इथं टाकू शकता किंवा फोटो वगैरे सुद्धा लावू शकता. तर भाऊंनो ह्या डिझाईनमध्ये आपण फोटो वगैरे लावायला नाहीत, तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही लावू शकता. आणि त्यानंतर भाऊंनो इथं आपण लोगो लावलेले आहेत अशा प्रकारे. तर भाऊंनो ही तिसरी PLP फाईल होती. आता भाऊंनो मी तुम्हाला चौथी PLP फाईल इथं ॲड करून दाखवतो. तर बघू शकता भाऊंनो, ही आपली चौथी PLP फाईल असणार आहे. आणि भाऊंनो हे सुद्धा आपण फुल खतरनाक इथं एडिट डिझाईन केलेली आहे. बघू शकता कॅलिग्राफी, त्यानंतर इथं फोटो बघू शकता, डेट PNG. आणि भाऊंनो इथं आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा इथं बॉक्स PNG मध्ये लावलेली आहे. आणि भाऊंनो बघू शकता ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि भाऊंनो व्हिडिओ पूर्ण पहा. पासवर्ड भाऊंनो सर्व PLP फाईलचा मी झिप फाईल दिलेली आहे. भाऊंनो तो पासवर्ड तुम्ही एकच टाका. आणि भाऊंनो पासवर्ड सर्व कॅपिटलमध्ये टाका. जरा ही टेस्ट द्यायचा नाही मध्ये, त्याशिवाय झिप फाईल अनझिप होत नाही. तर बघू शकता भाऊंनो ह्याच्यामध्ये आपण काय काय यूज केलेलं आहे ते मी तुम्हाला इथं दाखवून देतो. तर बघू शकता भाऊंनो हे बॅकग्राऊंड आहे. त्यानंतर असा एक PNG इथं लावलेला आहे आपण. आणि त्यानंतर महाराजांचं इथं बघू शकता खतरनाक इथं PNG आपण लावलेला आहे घोड्यावरती बसलेला. त्यानंतर भाऊंनो कॅलिग्राफी लावलेली आहे. भाऊंनो तुम्हाला कॅलिग्राफी जर नको असेल, तर तुमचा DG फॉन्ट वगैरे लावायचा विचार असेल तर भाऊंनो तुम्ही इथं DG फॉन्टसुद्धा यूज करू शकता, काय हरकत नाही. त्यानंतर भाऊंनो इथं आपण असे टेक्स्ट टाकलेले आहेत, बघू शकता तुम्ही कॅलिग्राफीच्या खालती. त्यानंतर भाऊंनो इथं आपण असा PNG लावून इथं फोटो लावलेला आहे. सिंगल भाऊंनो हे डिझाईन आहे. फोटो वगैरे तुम्ही ग्रुप फोटो हवे असतील तर तुम्हाला तुम्ही ग्रुप फोटोसुद्धा लावू शकता, किंवा भाऊंनो तुमच्याकडे सिंगल फोटो असेल तर भाऊंनो ते सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता. त्यानंतर भाऊंनो इथं आपण असे टेक्स्ट लावलेले आहेत, तुम्हाला दाखवून देतो मी. बघू शकता इथं अशा प्रकारे टेक्स्ट लावलेले आहेत आपण. आणि भाऊंनो प्रत्येक टेक्स्टच्या खाली आपण एक अशी लेअर घेतलेली आहे. लेअर घेतल्याने भाऊंनो बघू शकता टेक्स्टला कसा इफेक्ट आपण इथं बसवलेला आहे त्या खालच्या लेअरमुळे. त्यानंतर भाऊंनो इथं आपण डेट PNG ॲड केलेली आहे 19 फेब्रुवारी. त्यानंतर भाऊंनो इथं बाबासाहेबांचा PNG सुद्धा ॲड केलेला आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर भाऊंनो इथं आपले लोगो लावलेले आहेत. तर भाऊंनो ही चौथी फाईल PLP फाईल होती. तर भाऊंनो ही PLP फाईल कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. तर भाऊंनो आता आपण 5वी PLP फाईल ओपन करूया. तर बघू शकता भाऊंनो ही डिझाईन वेगवेगळ्या रेशोमध्ये आपण एडिट केलेली आहे. तर बघून घ्या ही 5वी PLP आहे. आणि भाऊंनो हे सुद्धा
फुल्ली तर खतरनाक HD मध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. बघू शकता टेक्स्ट वगैरे DG फॉन्ट, त्यानंतर महाराजांचा PNG HD मध्ये आणि बॅकग्राऊंडसुद्धा HD मध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय यूज केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर भाऊंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघून घ्या भाऊंनो, इथं आपण असं एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे आणि बॅकग्राऊंड भाऊंनो फुल्ली इथं HD मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे आपण तुम्हाला. त्यानंतर भाऊंनो इथं टेक्स्ट आहे, बघू शकता टेक्स्ट PNG छत्रपती शिवाजी महाराज. आणि भाऊंनो ह्याचा कलर आपण पिक्सल लॅबमधूनच दिलेला आहे. तुम्हाला दुसरा कलर हवा असेल तर तुम्ही ते सुद्धा इथं ठेवू शकता. आणि त्यानंतर भाऊंनो इथं आपण आणखीन एक महाराजांचा PNG ॲड केलेला आहे, घोड्यावरती बसलेला आहे भाऊंनो PNG बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथं असा एक PNG आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर भाऊंनो मी तुम्हाला सर्व PNG इथं ॲड करून दाखवतो. तर बघू शकता भाऊंनो इथं आपण महाराजांचे सर्व PNG इथं ॲड केलेले आहेत अशा प्रकारे. त्यानंतर भाऊंनो इथं आपण असे टेक्स्ट टाकलेले आहेत. टेक्स्ट नंतर भाऊंनो आपण इथं लोगो लावलेले आहेत. तर भाऊंनो हे डिझाईनसुद्धा कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भाऊंनो आता आपण नेक्स्ट PLP फाईल ओपन करणार आहोत, जी आपली लास्टची PLP फाईल असणार आहे. तर बघून घ्या भाऊंनो इथं लोड होत आहे, कारण हाय क्वालिटीमध्ये आपण इथं डिझाईन केलेली आहे त्यामुळे लोड होत आहे. तर बघू शकता इथं PLP फाईल आपली ओपन होऊन आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघू शकता भाऊंनो आपण अशी PLP फाईल डिझाईन केलेली आहे. ग्रुप डिझाईन आहे भाऊंनो, तुम्हाला बॉक्स दिसत असतील खाली. तर भाऊंनो त्या बॉक्समध्ये तुम्ही तुमचे फोटो वगैरे लावू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगतो. तर बघू शकता भाऊंनो असं एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे. आणि भाऊंनो तुम्ही बॅकग्राऊंडची क्वालिटी बघून घ्या, फुल HD मध्ये आपण तुम्हाला बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर भाऊंनो इथं आपण फ्लॅग PNG लावलेली आहे, बघा झेंडा. त्यानंतर इथं महाराजांची अशी PNG लावलेली आहे. तर भाऊंनो तुमच्याकडे महाराजांच्या दुसऱ्या PNG असतील तर भाऊंनो तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. तर बघू शकता मी माझ्या हिशोबाने मला जे हवे असेल ते तिथं PNGचा यूज केलेला आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी इथं PNG व्यवस्थित लावलेले आहेत. त्यानंतर भाऊंनो आपण असा DG फॉन्ट इथं ॲड केलेला आहे शिवजयंती म्हणून, बघू शकता तुम्ही. त्यानंतर भाऊंनो इथं टेक्स्ट आपण ॲड केलेले आहेत अशा प्रकारे. आणि त्यानंतर भाऊंनो इथं आपण एक बॉक्स PNG सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा फोटो वगैरे लावू शकता. त्यानंतर भाऊंनो डेट PNG आहे. आणि त्यानंतर भाऊंनो आपण सर्व इथं ॲड करून तुम्हाला दाखवलेलं आहे अशा प्रकारे. टेक्स्ट इथं आपण अप्लाय केलेला आहे. त्यानंतर इथं बाबासाहेबांची PNG सुद्धा आपण बॉक्स PNG मध्ये इथं लावलेली आहे. तर भाऊंनो मी तुम्हाला सर्व PLP फाईल इथं ॲड करून दाखवलेले आहेत. आणि भाऊंनो झिप फाईल तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर भाऊंनो तुम्ही पासवर्ड टाकून ही PLP फाईल तुम्ही यूज करू शकता. तर भाऊंनो आपल्या सर्व PLP फाईल कशा वाटल्या तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर भाऊंनो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भाऊंनो भेटू तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.